नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आले, की मला बऱ्यापैकी कालपासून मेसेज आणि कॉल येत आहेत, की मॅडम आम्हाला एवढे मार्क आहेत आणि आम्हाला गव्हर्नमेंट सीट लागेल का? तर मी तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते, की विद्यार्थी मित्रांनो, जो आपला ऑल ओव्हर इंडिया रँक आलेलाच आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला रँकनुसारच आपले ॲडमिशन्स होत असतात आणि तुमच्या मार्कानुसार ॲडमिशन होत नसतात. ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि प्रत्येक पॅरेंट्सला किंवा विद्यार्थ्यालाही मी प्रत्येक अगदी कॉलवरती सांगत आहे, की जेव्हा आपला एस-एम-एल येईल, तेव्हाच आपल्याला रँक येईल, तेव्हा आपल्या महाराष्ट्राची, तेव्हा आपल्याला ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट पण होईल आणि नंतर विद्यार्थ्यांना कळेल, की आपल्याला गव्हर्नमेंट सीट मिळेल का प्रायव्हेट मिळेल सीट एम-बी-बी-एस कॉलेजबद्दल. तर बऱ्यापैकी पॅरेंट्सचं पण मला असं म्हणणं आहे, की मॅडम एस-एम-एल म्हणजे काय? तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते, की एस-एम-एल म्हणजेच आपला स्टेट मेरिट लिस्ट जो जेव्हा रिलीज होईल. आता हे 6 जुलैपासून जवळ-जवळ काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होणार आहे ऑल ओव्हर इंडियाची आणि नंतर मग एक 10 ते 15 दिवसानंतर मग त्या प्रोसेस नंतर ऑल इंडिया स्टार्ट झाल्यानंतर जवळ-जवळ मध्ये 10 ते 15 दिवसाचा गॅप असतो आणि नंतर मग आपली महाराष्ट्राची प्रोसेस पण स्टार्ट होते. तेव्हा अगदी महाराष्ट्र शासन आपल्याला एस-एम-एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट प्रोव्हाईड करत हे करतं वेबसाईटवरती टाकतं आणि सी-ए-टी सेलवरती तेव्हा आपल्याला हे असं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असं हे पुरं दिसतं आणि त्याप्रमाणे अगदी लिस्ट येते. तर हे अगदी मी गेल्या वर्षी मुलांना मी दाखवते लास्ट इयरची आहे बघा तुम्ही ते पाहू शकता. डेट पण 12/9/2023 ला इथं काढलेलं आहे मी आणि इथं तुम्ही पाहू शकता अगदी कंबाईन्ड कॉमन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट फॉर एम-बी-बी-एस, बी-डी-एस कोर्सेस यू-जी 2023 आणि डेट सकट आहे 12/9/2023 असं ग्रुप ए असं काढलेलं आहे आणि अशी एक लिस्ट येते आणि तुम्ही ते सीरियल नंबर पाहू शकता अगदी. हे सीरियल नंबर आहे नीट ऑल इंडिया रँक आहे आणि त्याचा नीटचा रोल नंबर आहे इथं आणि सी-ए-टी सेलचं ऑनलाईन फॉर्म नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेट नेम दिलेला आहे, कॅटेगरी दिलेली आहे. असं पूर्ण अगदी हे एस-एम-एल जेव्हा तयार होतो तर तेव्हा विद्यार्थ्याला लक्षात येतं, की आपला किती रँक आहे आपला महाराष्ट्रानुसार. तर आता सध्या फक्त ऑल ओव्हर इंडिया रँक आलेली आहे आणि ते पण आता थोडीफार रँकमध्ये आपल्या चेंजेस होण्याची शक्यता आहे. कारण जी नीट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही विद्यार्थ्यांची ज्यांना ग्रेस मार्क मिळालेला आहे, तर 1563 विद्यार्थ्यांची जी एक्झाम होणार आहे 23 तारखेला आणि रिझल्ट 30ला येणार आहे. त्याच्यानंतर परत थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील ऑल ओव्हर इंडिया रँकमध्ये पण तर जवळ-जवळ 1000 ते 1500 आणि कमी रँक ऑल ओव्हर इंडिया येण्याची शक्यता आहे, असा मी डाटा एनालिसिस काढलेला आहे आणि त्याच रँकवरून मी हा एस-एम-एलचा पण 2024 मध्ये किती जाऊ शकतो, अगदी 2024 मध्ये एस-एम-एल आपला महाराष्ट्राचा किती येऊ शकतो साधारण मी एक अंदाज काढलेला आहे. तर म्हणजे जे काही विद्यार्थी आपले 85% कोठ्यामधून अगदी ॲडमिशन घेऊ इच्छित आहेत, पूर्ण अगदी महाराष्ट्रातून ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे आणि जे विद्यार्थी 11वी आणि 12वी महाराष्ट्रामधून झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी ही अगदी सुवर्ण संधी आहे, असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता, मी अगदी झूम करून काढलेलंच आहे. तर इथं तुम्ही जे पाहू शकता, इथं दिलेलं आहे, की नीट ऑल इंडिया रँक इथे पाहू शकता, इथं 7 दिलेलं आहे. ओके. आणि इथं सीरियल नंबर 1 दिलाय. म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया रँक ह्या विद्यार्थ्याची 7 आहे, पण आपला जो स्टेट एस-एम-एल आहे, तिथे त्याचं 1 आहे. ते असं असते आणि सेकंड नंबरवरती तुम्ही पाहू शकता इथे नीट ऑल ओव्हर इंडिया रँक म्हणजे ज्या विद्यार्थ्याची जो सेकंड वरती आहे महाराष्ट्रामध्ये, तोच ऑल ओव्हर इंडिया रँकमध्ये 45 नंबरवरती आहे. तर अगदी हे तुम्ही झूम करून तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल आणि थर्ड नंबरचा जो एस-एम-एल आहे आपल्या महाराष्ट्राचा लास्ट इयरचा आणि त्याचा ऑल ओव्हर इंडिया रँक 53 आहे आणि जो 4th नंबरचा आहे तर त्याची ऑल ओव्हर इंडिया रँक 70 आहे. ह्याप्रमाणे अगदी पूर्ण एस-एम-एल येत असतो आणि ऑल ओव्हर इंडिया रँक किती आहे आणि आपला महाराष्ट्राचा किती रँक असतो, तर किती मोठा फरक आहे तुमच्या लक्षात येत असेल. तर जवळ-जवळ मी हे पहिले 4 तुम्हाला दाखवत आहे. ज्याचा 7 आलाय ऑल ओव्हर इंडिया रँक त्याचा 1 आहे, जे 44 आहे त्याचं 2 आहे आपला एस-एम-एल आणि त्याचा 53 आहे ऑल ओव्हर इंडिया रँक त्याचा 3 आहे आणि फॉर एक्झाम्पल इथे 70 दिलेलं आहे ऑल ओव्हर इंडिया रँक आणि त्याचा एस-एम-एल 4 आहे. तर इथे पुढे तुम्ही पाहू शकता ज्याचा 116 दिलेला आहे म्हणजे 116 आहे ऑल इंडिया रँक आणि त्याचा आपला महाराष्ट्र स्टेटचा म्हणजे एस-एम-एलचा 8 आहे. तर हे असं एकदम पूर्ण एवढे चेंजेस असतात अगदी एस-एम-एलमध्ये. तर जेव्हा एस-एम-एल आपला जेव्हा येईल, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपला किती आहे रँक आणि त्याच्यावरून आपल्याला गव्हर्नमेंट सीट एम-बी-बी-एसची मिळेल का नाही. तर त्या अनुषंगाने मी आज सांगणार आहे की एम-बी-बी-एस बद्दल अगदी फक्त एम-बी-बी-एस बद्दल मी एक डाटा एनालिसिस एक्सपेक्टेड काढलेला आहे. तर जवळ-जवळ आपले एम-बी-बी-एसचे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस जवळ-जवळ
टोटल 31 प्रेझेंट आहेत आणि नव्यानं जवळ-जवळ येणारी आणखी 13 कॉलेजेस आहेत असं सांगत आहेत. ते जर 13 कॉलेजेस आले तर खूप चांगली गोष्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मुलांना खूप अगदी गुड न्यूज म्हणावं लागेल, की आणखी नव्यानं आपले जवळ-जवळ 1000 सीट्स वाढण्याची शक्यता आहे जर ते 10 कॉलेजेस आले तर गव्हर्नमेंटचे. ओके. तर अगदी मी फक्त हे गव्हर्नमेंटबद्दल आज मी तुम्हाला सांगत आहे आणि जे 85% कोठ्यामधून विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रामधून ॲडमिशन्स घेऊ इच्छिता ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्यासाठी तर त्यांसाठी हा व्हिडिओ खूप युजफुल राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढे तुम्हाला मी आणखीन सांगू इच्छिते जवळ-जवळ 31 गव्हर्नमेंट आपले कॉलेजेस आहेतच. त्याचबरोबर जवळ-जवळ 5,000 सध्या प्रेझेंटचं मी सांगते 5,125 सीट्स जवळ-जवळ गव्हर्नमेंटच्या एम-बी-बी-एसच्या सध्या आहेत. पूर्ण सीट्स अवेलेबल आणि हे 85% कोठ्यामधून ॲडमिशन्स ज्यांना घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट असणं आवश्यकच आहे. ही पण गोष्ट माहिती आहे. ज्या विद्यार्थ्यांना 15% कोठ्यामधून ॲडमिशन्स घ्यायचं आहे तर ते ऑल ओव्हर इंडिया म्हणजे AIQ कोठ्यामधून ॲडमिशन्स होत असतात आणि ते MCC म्हणजेच हे MCC कडून त्यांना MCC कडनं काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होत असते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अगदी ह्या अनुषंगाने मी तुम्हाला शॉर्टमध्ये अगदी पूर्ण सांगणार आहे आणि ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक म्हणजे किती आपल्याला गेल्या वर्षी आला होता तर तोच जर रँक ह्या वर्षी आपण महाराष्ट्र कोठ्यामधून म्हणजेच 85% कोठ्यामधून आपण जर पकडला तर आपण एक्सपेक्टेड एक कट ऑफ काढू शकतो. त्या अनुषंगाने मी अगदी सध्या मी तुम्हाला ओपन कॅटेगरीचं सांगते तर किती एक्सपेक्टेड 2024 मध्ये किती जाण्याची शक्यता आहे. जवळ-जवळ एस-एम-एल जर विचार करायचा असेल एस-एम-एल ओपन कॅटेगरीचा जर रँकचा जर विचार करायचा असेल तर जवळ-जवळ 50,000 म्हणजे जवळ-जवळ 50,000 ज्या विद्यार्थ्याचा रँक आहे सध्या ऑल ओव्हर इंडिया त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सीट नक्की भेटणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओपन कॅटेगरीला. ओके. तर त्या विद्यार्थ्यांनी सेफ स्कोर आहे म्हणून चला आणि ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी कॅटेगरी आहे ज्या विद्यार्थ्यांचं त्यांचा रँक जवळ-जवळ 45,000च्या पुढे आहे, प्लस आहे. ते विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत आणि त्याही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे 100% चान्सेस आहेत असं असं आम्ही एक अंदाज काढलेला आहे. आणि पुढची मी तुम्हाला आणखी सांगते की एस-सी कॅटेगरी. एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये जो सध्या रँक जी ऑल ओव्हर इंडिया आलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना आपण एक्सेप्ट करून हे करून चला की जवळ-जवळ 1,46,000 जवळ-जवळ ज्या विद्यार्थ्याचा रँक येत असेल 1,46,000 तर त्या विद्यार्थ्याला पण गव्हर्नमेंट सीट मिळण्याची 100% चान्सेस आहेत. असं तुम्ही चालू शकता आणि तुमचा सेफ स्कोर आहे हे लक्षात घ्या. ओके. आणि नेक्स्ट मी तुम्हाला आणखीन सांगू इच्छिते पुढची कॅटेगरी आहे ती एस-टी कॅटेगरी. ओके. तर एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जवळ-जवळ तुमचा सध्या ऑल ओव्हर इंडिया रँक जर 3 लॅक्स ओके 3,50,000 पर्यंत जर तुमचा येत असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट सीट एस-टी कॅटेगरीमधून 100% मिळण्याची शक्यता आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना एस-टी कॅटेगरीमध्ये 3,50,000 पर्यंत रँक येत असेल त्यांना सेफ स्कोर आहे तुमचा असं समजून घेऊन चला. आणि जे पुढची कॅटेगरी मी काढलेली आहे ती व्हीजे कॅटेगरी आणि व्हीजे कॅटेगरीचा जर रँकचा जर विचार करायचा असेल ऑल ओव्हर इंडिया रँकमधून मी काढलेला आहे. जवळ-जवळ 90,000 पर्यंत जर विद्यार्थ्याचा रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला व्हीजे कॅटेगरीमधून गव्हर्नमेंट सीट मिळण्याची 100% चान्सेस आहेत. असं आम्ही एक डाटा काढलेला आहे. ओके. व्हीजे कॅटेगरीचा. आणि पुढे NT1चा NTVचा रँक मी काढलेला आहे जवळ-जवळ एक अंदाज 1,15,000 15,000 तर ज्या विद्यार्थ्यांचं NT1 कॅटेगरी आहे तर त्या विद्यार्थ्यांचा ऑल ओव्हर इंडिया रँक 1,15,000 येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. तर हे म्हणजे गेल्या वर्षी ह्या विद्यार्थ्यांचं मी ऑल ओव्हर इंडिया रँकवरून मी एक अंदाज काढलेला आहे. तर ह्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना ऑल ओव्हर इंडिया रँक हा येत असेल तर त्यांना नक्कीच एस-एम-एलमध्ये म्हणजे स्टेट मेरिट लिस्टमध्ये NT1च्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेफ स्कोर समजून घ्या. तुम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे. ओके. आणि NT2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जो रँक एक्सपेक्टेड आम्ही काढलेला आहे जवळजवळ 60,000 पर्यंत ज्या विद्यार्थ्याचा रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. इथे खूप भरपूर मोठे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे. आणि NT3 म्हणजेच NT3च्या विद्यार्थ्यांसाठी जर रँकचा विचार केला तर जवळजवळ रँक 55,000 पर्यंत जर विद्यार्थ्याचा येत असेल ऑल ओव्हर इंडिया रँक तर त्याही विद्यार्थ्यांनी इथे गव्हर्नमेंट सीट मिळण्याची शक्यता आहे असं समजावं. म्हणजे हा रँक मी गेल्या वर्षीचा मी तुम्हाला हा सांगत आहे ऑल ओव्हर इंडिया रँक आणि तोच रँक जर ह्या वर्षी आपला
येत असेल जर एस-एम-एलमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे 100% चान्सेस आहेत असं तुम्ही समजून घेता. तर मी हे एकदम अगदी तुम्हाला अगदी हे गव्हर्नमेंट कॉलेज अगदी कितीपर्यंत मिळू शकते, अगदी हे प्रत्येक कॅटेगरी वाईज रँक तुम्हाला मी एक्स्पेक्टेड सांगितलंच आहे. तर मी हा डाटा एनालिसिस लास्ट इयरच्या वरून मी एक काढलेला आहे आणि ह्या वर्षी जे विद्यार्थ्यांना ऑल ओव्हर इंडिया म्हणजेच ए-आय-क्यू कोठाची जे सध्या रँक आलेली आहे, तर त्या रँकवरून हा तुम्ही टॅली करू शकता आणि पाहू शकता की आपल्याला किती कुठे आणि गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही. तर मी हे अगदी पूर्ण तुम्हाला ह्याच्या माध्यमातून पूर्ण अगदी डिटेल्समध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी एस-एम-एल बद्दल पण थोडीशी पूर्ण अगदी माहिती नाही किंवा आणखीन माहिती हवी असेल, तर तुम्ही नक्कीच माझ्या ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. 7598183252. तर ह्या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे डाउट्स क्लिअर करा आणि तुमचा रँक पण मला तुम्ही सांगा, की आमचा हा रँक आलेला आहे. म्हणजे तुम्ही कॅटेगरी पण मला ते एकंदरीत तुम्ही सांगितलं लक्षात येईल, की तुमचं गव्हर्नमेंट सीट यावर्षी मिळण्याची शक्यता आहे का नाही. तर ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानेच मी हा आज व्हिडिओ घेऊन आले होते आणि ज्या काही विद्यार्थ्यांना ह्या रँक मी आता तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज रँक सांगितला आहे. त्याच्यापेक्षा जर कमी रँक येत असेल, तुम्ही नक्कीच ह्या माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. अगदी मी चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये अगदी कमी बजेटमध्ये जस्ट एलिजिबल म्हणजे 164 मार्कवाले पण प्लस असणारे विद्यार्थ्यांना सुद्धा मी एम-बी-बी-एसला ॲडमिशन्स घेऊन देत असते आणि कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये पण एम-बी-बी-एसला ॲडमिशन करायचं असेल, तरी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग तुमचं फ्युचर डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके मित्रांनो, एवढंच या निमित्ताने मी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.